नमस्कार. नमस्कार. कबीर पदावलीच्या या 64व्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. या भागातलं जे पहिलं पद आहे ते मागच्या भागातल्या पदाचाच धागा पुढे धरून चालतं की ईशकृपा झाली तरच हा अस्तित्वाचा गुंता काय आहे हे आपल्याला समजून येईल. सरळ वाच्यार्थाचं पद आहे, पण जी आपली उलघाल चालते त्याचं प्रतिबिंब अतिशय सुरेख या पदामध्ये आहे. ऐका पद 179 हिंदीतून. बाबा करहु कृपा जन मार्गी लाओ, जू भवबंधन टूटे. जुरा मरन दुख फेरी करन सुख, जीव जन्म थे छूटे. सतगुरु चरण लागी यौं बिनऊ, जीवनी कहाँ थे आई. जा कारणी हम उपजे बिनसे, क्यों न कहो समझाई. आसा पास शंड नहीं पाड़े, यो मन सूनी न लूटे. आपा पर आनंद ना बूझे, बिना अनभय क्यों छूटे. कह्या न उपजे उपजा नहीं जाने, भाव अभाव बिहूना. उदय अस्त जहां मति बुद्धि नाही, सहजी राम ल्यों लीना. जो बिंब ही प्रतिबिंब समाना, उदिक कुंभ बिगराना. कहे कबीर जानी भ्रम भागा, जीव ही जीव समाना. अगदी आपली जी सतत उलघाल धडपड चालते त्याचंच प्रतिबिंब ह्या पदामध्ये आपल्याला दिसून येतं. ऐका पद 179 मराठीतून. भवबंध तुटावा मार्ग दाखवा, भवबंध तुटावा मार्ग दाखवा. बाबा कृपा करा, सरू दे जन्म जरा मृत्यू अन सुख दुःखाचा फेरा. सरू दे जन्म जरा मृत्यू अन सुख दुःखाचा फेरा. सद्गुरु चरणी नम्र विनवितो, जीव कुठून हो येतो. उलगडेन का म्हणून आम्ही उपजतो आणि मरतो. उलगडेन का म्हणून आम्ही उपजतो आणि मरतो. खंड नसे आशा पाशा, खंड नसे आशा पाशा. मन शून्यात रमत नाही, नकळे आनंद आप परता. भय भीती सुटत नाही, सांगुनिया भाव उपजेना. उपजला तरी उमजेना, रामात सहज लीन हो जिथे उदयास्तमती सोरेना. कुंभामधल्या जळात जैसे प्रतिबिंबातच बिंब असे. कुंभामधल्या जळात जैसे प्रतिबिंबातच बिंब असे. कबीर म्हणे भ्रम सुटता उमजे, जीवामध्ये जीव वसे. जीवामध्ये जीव वसे. कितीतरी ब्रह्मवाक्यांनी, उपनिषदांनी, संतांनी अनेक परीने उद्बोधन करून, चर्चा करून, समजावून जे आपल्याला प्रबोधन केलं ते सगळं का बरं नुसतं पालथ्या घड्यावरच्या पाण्यासारखं निसटून जातं. उत्तर कबीर इथे देतायत, मीपणा सरत नाही म्हणून स्वार्थ सुटत नाही. स्वार्थ सुटत नाही म्हणून आपपर भाव जात नाही, आणि तो जात नाही तोवर भयभीती होतेच.
असं हे दुष्टचक्र आहे. कुणी किती सांगितलं तरी जोवर आपला देह म्हणजे मी हा भ्रम जात नाही, तोवर हा गुंता कायम राहतो. म्हणून तर इतके पंथ संत धर्म असले तरी माणसाची बेचैनी संपत नाही, आशा सरत नाही, मन ठरत नाही. जन्म मरणाचं चक्र ही अव्याहत चालूच राहतं. जीव जन्मतो आणि मरतो का? तो कुठून येतो, मेल्यावर कुठे जातो, हे प्रश्न आपली मती कुंठित करतात. जन्म मरणाचा फेरा चुकावा, अमरपद मिळावं, अशा शोधामध्ये जग सुरुवातीपासून गुंतलेलं आहे. पण आपण पंचेंद्रियांनी समजून येतो तेवढ्याचाच भरोसा धरून शोधत बसतो. समाधान होत नाही, उत्तरं मिळत नाहीत. कबीर इथे अगदी नेमकेपणाने सांगतायत की मन शून्यात रमत नाही. दुःखांतिका ही आहे, संकल्प विकल्पांच्या खेळामध्येच आपल्याला गोडी असते. कारण ते संपले तर आपलं मनच नाहीसं होईल. म्हणून अतिशय समर्पक उपमा शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये ते देत आहेत की मडक्यातल्या पाण्यामध्ये भोवतालचं प्रतिबिंब असतं, तेच त्या पाण्यातलं ढवळतं डचमळतं अस्थिर बिंब आहे असा भ्रम होतो. ती गोष्ट आठवते ना तुम्हाला, ती माकडं झाडाच्या फांदीवरून साखळी करून तळ्यातल्या चंद्राला पकडायला धावत असतात, पण चंद्र त्यांच्या हाती लागत नाही, कारण त्यांनी त्याला उचलायला हात घातला की ते बिंब नाहीसं होत. तसं आपल्या संवेदनाच्या पात्रामध्ये उमटलेलं भोवतालचं कधी अस्थिर कधी स्थिर प्रतिबिंब म्हणजे आपला जीव. तो खरं तर त्या पात्रात नाही, पण तिथेच आहे असं वाटतं. हा भासाचा खेळ संपावा, यासाठी मार्ग दाखवा, असं कबीर गुरूंना विनवतात. बुद्धी जर सहजपणे रामलीन झाली तर मग जन्ममरण उदयास्त सरतील. पण हे कुणी सांगून भाव उपजत नाही आणि भावातीत होण्याची वाट सापडत नाही. अंधारात दोरी सापासारखी वाटते, कुणी प्रकाश पाजळला तर साप नाही दोरी आहे हे कळतं. तसा भावाचा प्रकाश सद्गुरु कृपया लाभला तर आपली भवभ्रांती सरेल, बिंब प्रतिबिंबाचा खेळ संपेल आणि आपला जीव विश्वात्मक जीवापेक्षा वेगळा नाही हे कळून येईल. पण जीव आणि जगत हा भास का, कुठून प्रत्ययाला येतो? गुण निर्गुण पिंड ब्रह्मांड हे काय गोड बेंगाल आहे. तत्वज्ञानी याविषयी कितीतरी तर्क देतात, एकमेकांची मतं पडताळण्यासाठी वादविवाद करतात, काथ्याकूट चालतो, तर्क कुतर्क मांडले जातात. पण याच्या पुढच्या पदामध्येही आपल्याला कबीरांचीही या सगळ्या विषयीची जी भूमिका आहे ती स्पष्ट दिसून येते. पद 180 बघा हिंदीमधून. संतो धोखा कासू कहिए, गुण में निर्गुण निर्गुण में गुण है, बाट छाड़ी क्यों बहिए, अजरा अमर कथे सब कोई, अलख न कथना जानी. अजरा अमर कथे सब कोई, अलख न कथना जाई, ना तिस रूप वर्ण नहीं जाके, घटी घटी रहो समाई. पिंड ब्रह्मांड कथे सब कोई, वाके आदि अरु अंत न होई, पिंड ब्रह्मांड छाड़ी जे कथिए, कहे कबीर हरिसोई. जो तो हरी
किंवा परमात्म तत्व आहे ते या काथ्यापोटाच्या पलीकडे आहे, पिंड ब्रह्मांड इत्यादी वादाच्या अतीत आहे, असं कबीर इथे स्पष्ट सांगतायत. ही त्यांची भूमिका अविचल आहे. तर ऐका पद 180 ही मराठीतून. संत हो भास कशास म्हणावे, गुणीच निर्गुण निर्गुणात गुण, रस्ता सोडून का उगा वहावे, अजर अमर वर्णतात सर्वही, अलख वर्णवेनास कसाही, रूप वर्णही नाही त्यास, तो घटोघटी समावून राही, पिंड ब्रह्मांड बदती सारे, त्या आदि अंतच नाही, पिंड ब्रह्मांडा परते असती, तेच हरी कबीराचे भाई. सगुण निर्गुण आणि जर तो अमर कालातीत आहे तर मग तो शांत देहामध्ये कसा काय येतो, हे सगळे जे आपल्याला पडणारे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या त्या वादांच्या पलीकडे जाऊनच ती तत्वचर्चा आपल्याला काहीतरी इंगित दाखवू शकते. देवाचं वर्णन करताना आपण तो सर्वत्र सर्वज्ञ सर्वकालिक आहे, अनादि आहे, अनंत आहे असं म्हणतो, किंवा उलट्या बाजूनी तो काय काय नाही असं नेती नेती म्हणत सगळं दिसणारं जग आभासात्मक असल्याचं विवरण करतो. आपण मुळात द्वैताभ्रमामध्ये असल्या कारणाने त्याचं द्वंद्वातीत रूप काय आहे हे आपल्याला शब्दबद्ध करणं शक्य नाही. मग रस्ता सोडून का उगा वहावे हा प्रश्न कबीर करतायत. स्वर्ग नरक देव दानव इह पर जीवात्मा परमात्मा आदी अंत या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे जे आहे त्याचं चिंतन करण्यासाठी माणसाच्या चारी वाचा अपुऱ्या अगदीच तोकड्या पडतात. मग असं जेव्हा पक्क ठाऊक होतं तेव्हा मतमतांतरांचा गर्जप कशाला घालायचा, म्हणजे राजरस्ता सोडून उगाच आडरानात शिरणं असंच नाही का. इथे अगदी स्वच्छ त्यांनी म्हटलंय, अलख वर्णवेनाच कसाही. कितीही तऱ्हेने तुम्ही शब्दात त्याला पकडायचा प्रयत्न केलात तरी तो सुळकन पाऱ्यासारखा निसटून जातो. मग हे ज्याला समजेल तो जाणता किंवा त्यालाच ज्ञानी म्हणता येईल. म्हणून कबीर इथे म्हणतात की पिंड ब्रह्मांडाच्या चर्चेच्या पलीकडे जे असतात ते हरी. अनेक वेळा हा मुद्दा आपण विचारात घेतला आहे की कबीरांना निर्गुणी म्हणायचं का, पण ते स्वतःच इथे ठामपणाने सांगतायत की गुणीच निर्गुण निर्गुणात गुण. तेव्हा या चर्चेच्या नादाला न लागता त्या हरीच्या चिंतनाचा एक स्वसंवेद्य असा जो मार्ग आहे तो चोखाळणं एवढंच आपल्या हातात आहे. आज इथेच थांबूया. नमस्कार.